महाराष्ट्रात महायुतीचं प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, लवकरच खाते वाटप सुद्धा जाहीर होणार आहे। मात्र यापूर्वीच या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात म्हणजेच नागपूरमध्ये होणारे जे हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये नाराज आमदारांचा सूर उमटायला लागलेला आहे। अर्थात यामध्ये सर्वाधिक नावं जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामधनं दिसत असली तरी भाजपमध्ये ज्या 19 चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यापैकी 11 नावं जी आहेत ही भाजप पक्षाच्या बाहेरून आलेली नावं आहेत आणि याचमुळे कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा खदखद व्यक्त केली जाते। अर्थात ही नावं कुठली आहेत, ते कुठल्या पक्षातून आलेली आहेत हे आम्ही तुम्हाला या एक्सप्लेनरच्या माध्यमातून सांगणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये। तर कधी नव्हे इतके म्हणजेच 132 आमदार निवडून भाजप बहुमताने सरकारमध्ये आलेला आहे आणि ह्या 132 पैकी मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याची प्रचंड मोठी शर्यत पक्षामध्ये पाहायला मिळत होती। अर्थात यामध्ये जुनी जाणती आणि अनुभवी नावं तर होतीच, परंतु त्याचबरोबर अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाईल असंही म्हटलं जात होतं आणि झालंही तसंच। आपण जेव्हा 19 नावं जी भाजपमधली पाहतोय त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की यापैकी अनेक महत्त्वाची नावं जी आहेत ही वगळण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। मात्र सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भाजपने यावेळेला संधी दिलेली आहे आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलेली आहे। यामध्ये भाजपचे जे 19 मंत्री झालेले आहेत त्यापैकी जवळपास 11 लोक जे आहेत हे इतरत्र पक्षातून आलेले आहेत आणि यामध्ये जर नावांवर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे नितेश राणे। नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी शपथ दिली गेली, मात्र त्यांचा प्रवास हा शिवसेनेतनं सुरू झाला आणि काँग्रेस वाया ते भाजपमध्ये येऊन स्थिरावलेले आहेत। अर्थात उद्धव ठाकरेंना अंगावर घेणं असणं किंवा मोठ्या आक्रमकपणे भाजपची हिंदुत्वाची भूमिका मांडणं असणं यामध्ये नितेश राणे हे कायमच हिरिरीने भाग घेतात आणि अतिशय आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडतात आणि त्याचमुळे त्यांना यंदा मंत्रिपदाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले जे काँग्रेस घराण्यातून आलेले आहेत, अर्थात पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज यांना सुद्धा या मंत्रिमंडळाचं स्थान दिल्यामुळे खरं तर भाजपचं कौतुक होतंय, परंतु त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपदी शपथ दिल्यामुळे कुठेतरी एक गट जो आहे हा थोडासा नाराज वाटतोय। पंकज भोयर हे सुद्धा वर्ध्यातलं असं नाव आहे जे खरं तर भाजपमध्ये नौखे आहेत, परंतु दत्ता मेघे यांच्या गटातले ते होते, त्यांनी भाजपत प्रवेश केला, ते निवडून आले आणि आता कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। वर्ध्यामध्ये ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होते। असं असताना सुद्धा पंकज भोयर यांना मंत्रिपदी शपथ दिली याच्यामुळे कुठेतरी आश्चर्यही व्यक्त केलं जाते। त्याचबरोबर जयकुमार रावल जे पुन्हा एकदा काँग्रेस घराण्याचेच आहेत, मात्र भाजपमध्ये आल्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जातात। सिंदखेडा या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत। उत्तर महाराष्ट्रात भाजपची कायमच चांगली कामगिरी राहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपला मोठा फटका सहन करायला लागला होता त्यावेळेस सुद्धा उत्तर महाराष्ट्रात चांगले खासदार निवडून दिले आणि त्याचबरोबर कुठेतरी भाजपचा स्कोर जो आहे हा कायमच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाहायला मिळाला आणि त्यामुळे यंदा जयकुमार रावल ज्यांना मागच्या वेळेला सरकारमध्ये संधी मिळालेली नव्हती, परंतु पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देऊन त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं आहे। अर्थात ह्याच्यानंतरचं नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील। खूप मोठं काँग्रेसचं घराणं ज्यांनी या ठिकाणी साखर कारखाना आणि सहकार क्षेत्राची महाराष्ट्रात बीजं रोवली, अशा घराण्यातून राधाकृष्ण विखे पाटील येतात। राधाकृष्ण विखे पाटील हे तर जेव्हा काँग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांचा
भाजपमध्ये प्रवेश झाला आणि कुठेतरी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यामधून ते थेट सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हा पायंडा पडला। आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या सरकारमध्ये सुद्धा पहिल्या यादीत अगदी महसूल सारखं मोठं खातं घेऊन हे मंत्री झालेले होते आणि पुन्हा एकदा कुठेतरी शक्यता व्यक्त केली जात होती की राधाकृष्ण विखे पाटील यांना डच्चू मिळतो की काय, परंतु असं झालं नाही आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा आता संधी मिळालेली आहे। अर्थात राधाकृष्ण विखे पाटील यांना याचंही बक्षीस दिलं गेलं असं म्हणतात की त्यांनी बाळासाहेब थोरात अशा काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव केला, कुठेतरी त्यांचा हातभार लागला आणि त्याच्यामुळे त्यांचे काँग्रेसमधले एक काळचे प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात यांना पराभव सहन करावा लागला। गणेश नाईक आणखीन एक मोठं नाव जे खरं तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, ज्यांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घडवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। मात्र त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून सोडचिठ्ठी देऊन कुठेतरी गणेश नाईक जे आहेत हे आता भाजपमध्ये येऊन स्थिरावलेले आहेत आणि आता भाजपने मागच्या वेळेला ज्या पद्धतीने शक्यता व्यक्त केली जात होती की इतकं मोठं नाव त्यांना मंत्रिपद दिलं जाईल, परंतु त्यांची ती संधी हुकलेली होती। आता गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात घेऊन कुठेतरी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय का असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय। त्याचबरोबर अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते की जे ड्यू पेंडिंग होतं आणि नवी मुंबईमध्ये आता भाजपला आणखीन बळकटी देण्यासाठी गणेश नाईकांना अर्थात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा पक्षांनी चांगली कामगिरी करावी म्हणून गणेश नाईक यांना स्थान देण्यात आलेलं आहे। मेघना बोर्डीकर ज्या परभणी जिल्ह्यातनं येतात, ज्या पुन्हा काँग्रेस घराण्यातनं आहेत, ज्यांचा बॅकग्राऊंड हे पूर्णपणे काँग्रेसचं राहिलेलं आहे, जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर निवडून येतात। महिला आमदारांपैकी मेघना बोर्डीकर यांना खरं तर मंत्रिपदाची शपथ दिल्यामुळे, राज्यमंत्रीपद दिल्यामुळे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जाते, कारण भाजपमध्ये अनेक अशा महिला आमदार आहेत ज्या सिनियर आहेत, ज्यांना कुठेतरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु या सगळ्या शक्यता डावलून मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची बाजी मारलेली आहे। त्याचबरोबर आणखीन एक पश्चिम महाराष्ट्रातलं नाव म्हणजे जयकुमार गोरे। जयकुमार गोरे हे मान ह्या मतदारसंघातून निवडून येतात। पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेसचा एक मोठा चेहरा होता, मात्र शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतच जयकुमार गोरे हे सुद्धा भाजपवासी झाले। त्यांनी सुद्धा फार कमी वेळात देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास जिंकला आणि त्यांचे अत्यंत जवळचे मानले जातात। कुठेतरी फडणवीसांनी त्यांना शब्द दिलेला होता की तुम्हालाही मंत्री करू आणि तो शब्द त्यांनी ह्या निमित्ताने पूर्ण केल्याचं आता बोललं जातंय। अतुल सावे हे पुन्हा एक विदर्भातलं नाव आहे, मराठवाड्यातलं नाव आहे। संभाजीनगरमधून खरं तर अतुल सावे यांचा शिवसेनेचं बॅकग्राऊंड, मोरेश्वर सावे हे त्यांचे वडील हे शिवसेनेचे नेते होते। स्वतः अतुल सावे यांनी शिवसेनेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमॅन राहिलेले आहेत, परंतु 2014 साली मोदी लाटेत अतुल सावे सुद्धा भाजपवासी झाले आणि आता संभाजीनगरमधून अतुल सावे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची त्या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे। मागच्या वेळेला हाऊसिंग सारखं अतिशय महत्त्वाचं खातं हे त्यांना देण्यात आलेलं होतं आणि पुन्हा आता जर ते मंत्रिमंडळात आहेत तर त्यांना आता आणखीन महत्त्वाचं खातं मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अशोक उईके जे शिवसेनेतूनच पुन्हा भाजपमध्ये आले तर राळेगाव या मतदारसंघातनं ते निवडून येतात। खरं तर भाजपमधला आदिवासी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मागच्या वेळेला फडणवीस सरकारमध्ये अगदी कमी कालावधीसाठी अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय हे देण्यात आलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर त्यांची संधी हुकलेली होती आणि आता त्यामुळे अशोक उईके यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देऊन एक आदिवासी समाजाचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने केलेलं दिसते। संजय सावकारे हे भुसावळमधनं निवडून येतात। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये ते आलेले आहेत। एकनाथ खडसे यांचे अत्यंत जवळचे मानले जायचे, परंतु एकनाथ खडसे यांनी जेव्हा पक्ष सोडला त्यावेळेस संजय सावकारे हे भाजपशी लॉयल राहिले, भाजप त्यांनी सोडली नाही आणि म्हणून की काय त्यांना या वेळेला मंत्रिपदाचं बक्षीस मिळालेलं आहे। अशा पद्धतीनं आपण ही जी 11 नावं पाहतोय ही इतरत्र पक्षातून आलेली आहेत आणि त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांना
मंत्रिपदाची संधी हुकलेली आहे का, असाही त्या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे. अर्थात सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या कोर कमिटी मेंबरला, भाजपच्या आणि ज्येष्ठ नेत्याला कुठेतरी यंदा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे असलेले प्रवीण दरेकर असतील किंवा प्रसाद लाड असतील, यांना ही संधी मिळालेली नाही आहे. आणि त्यामुळे बाहेरून आलेल्यांना त्या ठिकाणी भाजपमध्ये मंत्रिपदाची शपथ दिली जाते, मंत्रिपदी त्यांची वर्णी लागते, परंतु जे स्वकीय आहेत, जे जवळचे आहेत, यांच्यावर मात्र अन्याय होतो की काय, असा एक सूर आता भाजपमध्ये दबक्या आवाजात उमटू लागलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक केला तर तुम्हाला आमचे रेग्युलर नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.